नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय अजितदादा पवार साहेबांचे अंत्यसंस्कार झालेले आहेत. तर तुम्हाला माहिती आहेच की काल सकाळी 9च्या सुमारास अजितदादा यांचा विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं होतं. आणि काल दिवसभरच्या बातम्या आपण पाहिल्या टी व्हीवर. काल आणि आज दिवसभर मराठी मीडिया असो, हिंदी मीडिया असो, सगळीकडं सोशल मीडिया असो, सगळीकडं फक्त एकच विषय, एकच चर्चा आणि सगळीकडं दुःखाचंच वातावरण. ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी आणि अकाली मृत्यू झाला. खरं तर अजित पवार यांचा मृत्यू ही अशी बातमी एवढ्या लवकर मृत्यू कुणालाही टाळलेला नाही. तो एक दिवसाच्या लहान बालकाला येऊ शकतो, 100 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीला येऊ शकतो. पण अजितदादा पवार यांची जी आत्ताची एक शरीरयष्टी होती, त्यांचं जी देहबोली होती, त्यांचं व्यक्तिमत्व होतं, असं कुणाच्याही मनात आलं नव्हतं, ध्यानात आलं नव्हतं की अजितदादा एवढ्या लवकर जातील. कारण तुम्हाला माहिती त्यांना कुठलाही आजार नव्हता. ते किती म्हणजे शरीराची काळजी घेत होते आणि कुठलंही व्यसन न करणारे राजकारणी होते ते. आपण पाहतो की बऱ्याचशा राजकारण्याचं जे मृत्यू झालेला आहे ते कुठल्या तरी शारीरिक व्याधीनं झुंज देत असतानाच झालेला आहे. पण अजित पवार हे अशी व्यक्ती होते की त्यांना कुठलंही वाईट व्यसन नव्हतं, ज्याने शरीराचा नुकसान होईल. आणि वक्तशीरपणा, अजितदादा म्हणजे एक प्रकारे वक्तशीरपणा, अजितदादा म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, अजितदादा म्हणजे विनोदी भाषण, अजितदादा म्हणजे खडसावणे, जाग्यावर जे काय असेल ते तोंडावर सांगणे. मग ती कुणाला चांगलं वाटो किंवा वाईट वाटो, खरं आहे तेच बोलणे, असा अजितदादांचा स्वभाव होता. आणि जे होत असेल तर होतं आणि नाही होत असेल तर नाही होणार तुझं काम, असं डायरेक्ट तोंडावर सांगणारे नेते म्हणलं की अजितदादा. कारण आपण पाहतो की कुठलंही नेते जर काम होत नसेल तरी होतंय म्हणून त्याला दहायलपाटा कार्यकर्त्याला मारायला होते. पण अजित पवार साहेबांचा असा स्वभाव होता. आपण बऱ्याचदा ऐकलेलं की अजित पवार म्हणजे एखादा कितीही जवळचा माणूस असून त्याचं जर काम होत नसेल, होण्यासारखं नसेल त्यांच्याच्याने, ते डायरेक्ट तोंडावर सांगायचे की बाबा हे होत नाही, तू काय हेलपाटा घालू नको माझ्याकडे. हे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी सुरुवातीला आपण कालच थोडा लहान व्हिडिओ काढला होता. तर दुसरी एक विशेष गोष्ट की आता 6 वेळेस ते उपमुख्यमंत्री झाले, आपल्याला माहिती आहे. 9 वेळेस आमदार झाले. सुरुवात खरं तर त्यांची खासदारकीपासून झाली होती, पण नंतर शरद पवार साहेबांसाठी त्यांनी जागा रिकामी केली आणि ते आमदार झाले. आमदार मग 9 वेळेस झाले. मंत्री 1999ला ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं आघाडीचं, त्यावेळेस ते मंत्री झाले पहिल्यांदा. तिथून पुढं सगळे आपल्याला कारकीर्द माहिती. 6 वेळेस उपमुख्यमंत्री झाले. त्यांची मुख्यमंत्री होण्याची खूप इच्छा होती. त्यांनी बऱ्याचदा बोलूनही दाखवली होती की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण काय मेळ लागा नाही, असं ते हास्य विनोद करून सांगायचे. बाबा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण खूप प्रयत्न करतो आहे मी, पण काय होत नाही. ज्यावेळेस असेल देवाच्या मनात त्यावेळेस होईल, असं ते सारखं विनोदी शैलीत त्यांची एक विनोदी शैली होती. ती विनोदी शैली करीत करीत जोडे मारायचे. कारण आता आपण त्यांचं कारण आणि विशेष 6 वेळेस मुख्यमंत्री झाले, ही सगळी गोष्टी खरी आहेत. उपमुख्यमंत्री झाले, सगळ्या जरी गोष्टी खरी आहेत तरी त्यांचं 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस ही त्यांचा दुर्दैवी योगायोग आलेला आहे. 6-6चा त्यांचं वय 66 वर्ष 6 महिने आणि वरी 6 दिवस. आणि 66 वर्षाचा एक नौजवान, आज आपले हे नौजवान नेता, दिलदार आणि खुमासदार नेता, असा सगळ्यांना आवडणारा नेता. कारण त्यांचं आजच्या परिस्थितीला अजित पवारांसारखा सगळ्याच पक्षाच्या नेत्याबरोबर जमवून घेणारा आणि प्रत्येकाला आपला असं वाटणारा नेता फक्त अजित पवार. कारण बाकीच्यांच्या सगळ्यांची अशी म्हणजे व्यक्तिमत्व अशी आहेत की कुठल्या तरी पार्टीला किंवा विचारसरणीला किंवा कुठंतरी असं वेगळ्या छाटणीचे नेते आहेत सगळे. पण अजित पवार हे चौकोनीचे राजे म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत.
ते कुठल्याही मापात बसत होते. समाजकारण, राजकारण किंवा आघाडी, महायुती कुठल्याही नेत्यात उठबूस आणि कुठल्याही नेत्याला अजितदादांना बोलायला काय अवघड वाटत नव्हतं. कुठे मग पक्ष कुठलाही असो. असा एकमेव नेता होता, ते म्हणजे अजित अनंतराव पवार. तर ते आज आपल्यात नाहीत. मगाशी 11-12च्या आसपास त्यांचे अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि बघितले तुम्ही आता किती तुफान गर्दी होती बारामतीची. बारामती म्हणलं की पवार आणि पवार म्हणलं की बारामती. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नंतर पूर्णपणे अजितदादा हे बारामतीचे नेतृत्व करत होते आणि शरद पवार हे वरच्या लेवलला होते, पण सगळं ग्राउंडवर काम बारामतीचं सगळं अजितदादाच पाहत होते. हे सगळ्यांनाच माहिती. आता ह्या 2 वर्षात पवारसाहेब आणि त्यांची जरी राजकीय फाटाफूट झाली असली तर त्यांचे व्यक्तिगत पवार घराणं सगळं एकच होतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांनी वारंवार ते सांगून दाखवलं की आम्ही सगळे एकच आहेत. राजकारणाच्या जागेवर, घराच्या जागेवर. आणि आज तुम्ही सगळं बघितले, सगळे पवार कुटुंब त्यांच्या अग्नी देताना सगळे एक साथ होते. आणि सुप्रियाताई सुळे असतील, रोहित पवार असतील, योगेंद्र पवार, त्यांचे भाऊ आणि जवळजवळ सगळी फॅमिली, त्यांची सगळे नातेवाईक, पवार कुटुंब किती एकत्र आहे हे तुम्हाला आज महागाई बऱ्याचदा दिसलेले आपल्याला. त्यांच्या बहिणी अजितदादांच्या आणि ही तर त्यांचे नातेवाईक आणि घरचे लोक झाले. तुम्ही बघितलं किती मंत्री मोठ्या मोठ्याने रडताना बघितले तुम्ही. मंत्री लोक ज्यांची आता वयस्कर आजोबा झालेले मंत्री आहेत, काय कितीतरी, त्याच्यातले किती मोठ्या मोठ्याने रडत होते. आणि सगळ्यात जास्त दुःख म्हणजे बारामती तालुका परिसरातील लोक, त्यांच्यावर एक घरातला माणूस गेल्यासारखं सगळ्यांना दुःख झाले. खरं तर महाराष्ट्रावरच दुःख आहे हे फक्त काय अजितदादा जरी बारामतीचे दादा असले, खरे तर ते महाराष्ट्राचेच दादा होते. आणि आज तुम्ही बघितलं सगळे केंद्रातले अमित शहा सहित बरेचसे मंत्रिमंडळातील केंद्रातले, राज्य तर पूर्ण राज्यच तिथं असल्यासारखं होतं. आणि एक प्रकारे आता काय फक्त गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी अजितदादांच्या. प्रत्येक माणसाचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत असतात गोष्टी, आणि एकदा माणूस गेला की त्यांच्या फक्त. आणि एक बरेच व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर एक व्हायरल होती की 3-4 दिवसापूर्वीचीच व्हायरल क्लिप आहे ती. तर त्याच्यात अजितदादा स्वतः असं म्हणतात की बाबा आपला काय कुणाचाच भरोसा नाही, आपण माणूस येणार माणूस जाणार, पण लोकांची कामं करीत राहिले पाहिजे. कामाचा माणूस ही जर विशेषण कुठल्या राजकीय नेत्याला जर एकदम करेक्ट सूट होत असेल तर ते माननीय अजितदादा पवारसाहेबांना. कारण त्यांनी कामाचा माणूस ही शेवटपर्यंत त्यांचं दिसलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला एवढा मोठा, नुसतं राग झाली तिथं, पण त्यांच्याबरोबर जी कामाची फायली कागदं होती ती सगळीकडे विस्कटलेली आपण पाहिलं. म्हणजे ह्याच्यावरून त्यांचं दिसतं आहे की शेवटपर्यंत मरेपर्यंत आपल्याला लोकांचे कामं करायचे आहेत. आणि ते सहज मिसळणारा एक नेता होता की कुठल्या व्यक्तीला, असं लहान मुलं असो किंवा ज्येष्ठ असो, असं वाटत नव्हतं की अजितदादांना भेटण्याचं काहीतरी अवघड आहे. किंवा त्यांची ती एक शैली होती सगळ्यांना आपल्याकडे खेचण्याची, त्यांच्याकडे एक हे होती, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते सगळ्याच नेत्यांना जमत नाही. आज सगळा महाराष्ट्र सुन्न झालेला. कालपासून बारामतीचा परिसर तर अतिशय दुःखात आहे. आपण सगळ्यांच्या दुःखात आपण सामील आहोत. आणि अशा नेत्याला पुन्हा एकदा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. आणि आता पुन्हा एकदा गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, एवढंच आपण आता म्हणू शकतो. अजितदादा आता परत येणार नाहीत, पण त्यांचे विचार कायम आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील. तर पुन्हा एकदा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.